पाच बौद्ध धम्मातील प्रतीक पूजा. तर नंतर आहे बोधी वृक्ष. कोणती? बोधी वृक्ष पूजा. बोधी म्हणजे ज्ञान, वृक्ष म्हणजे काय? आधी ते पिंपळच आहे असं म्हटलं जातं. ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याच दिवशी बोधी वृक्षाचाही जन्म झाला. आता बोधी वृक्षाचा जन्म त्या दिवशी कसं आहे, कसं ते वाढण एवढ्या लवकर लवकर, तसं नाही म्हणायचं आहे. आधी तो पिंपळ होता. आधी काय होता? तो पिंपळ होता. जेव्हा त्यांनी बोधी म्हणजे ज्ञान प्राप्ती केली तेव्हापासून तो बोधी वृक्ष म्हणून जगामध्ये त्याचं नाव अमर झालं. आधी तर पिंपळ नावानेच ओळखला जात होता, पण मग कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला? बोधी वृक्ष नावानं. जगामध्ये त्यांनी बोधी ज्ञान प्राप्त केले म्हणून सिद्धार्थ गौतम आणि ते सम्यक संबुद्ध झाले म्हणून. म्हणून बोधी वृक्षाचा जन्मही म्हणजे पिंपळ म्हणून जन्म झाला होता, पण तो बोधी वृक्ष म्हणून जगामध्ये त्याची मान्यता पावलेली आहे. तर या बोधी वृक्षाची सुद्धा स्वतः तथागत बुद्धांचं शिल्पांकन 84,000 स्तूपांवर आजही साचीवर दिसते. स्वतः बुद्धाने सुद्धा बोधिराजा नमस्तुते म्हणून स्वतः बुद्धानं हात जोडलेले शिल्प आहे बोधी वृक्षाला. म्हणजे तुम्ही कधी बसमधून रेल्वेमधून पहा, तुम्हाला पिंपळाचं झाड दिसलं का तुमचे हात आपोआप जोडल्या जाते. साधं पिंपळाचं झाड जरी दूरदृष्टीस पडलं तर तुम्हाला पिंपळाचं झाड जरी दिसलं तरी तुम्हाला बुद्धच दिसते, आहे का नाही? वाटते ना? म्हणून स्वतः बुद्धानं बुद्धत्व प्राप्तीनंतर कृतज्ञता व्यक्त केली झाडाविषयी सुद्धा, बोधी वृक्षाविषयी. स्वतः बुद्धानं हात जोडले, त्याचे शिल्पांकन साचीच्या स्तूपावर आहे. स्वतः बुद्धानं कृतज्ञता व्यक्त केली. कोणाची? असे हात जोडलेले आहे साचीच्या स्तूपावर. जा तुम्ही, बुद्ध स्वतः हात जोडत आहे. कोणासमोर? पिंपळ बोधी वृक्षासमोर. समजलं का? आलं लक्षात तुम्हाला? म्हणूनच बाबासाहेबांनी या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे सोन्याचं पिंपळाचं पानच असते. समजलं का? भारतरत्न पुरस्कार म्हणजे काय असते? सोन्याचं पिंपळाचं पान. सोन्याचं म्हणजे गोल्ड, 24 कॅरेट गोल्डचं ते सोन्याचं एक पान असते पिंपळाच्या पानाचं, त्याच्यावर 24 आऱ्याचं चक्रही आहे. समजलं का तुम्हाला? तेच भारतरत्न पुरस्कार. लोक भारतरत्न 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 म्हणते का नाही? हे नागरी पुरस्कार खऱ्या अर्थानं भारतरत्न माहिती आहे का कोणाला म्हणावं? बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हे वय खरे भारतरत्न. यांनीच जगामध्ये, लक्षात घ्या, हेच माहिती भारतरत्न. त्याचं आता नाव थोडस असतं. भारतरत्न कोणते? भारताची ओळख कशामुळे निर्माण झाली जगात? बुद्धरत्नामुळे, धम्मरत्नामुळे आणि संघरत्न. हे तिरत्नच खरे भारतरत्न होय. पण आता ते एखाद्या व्यक्तीला ते पुरस्कार दिला ते भारतरत्न म्हणजेच काय? तर हेच ते बुद्ध धम्म संघरत्न. आलं का लक्षात तुम्हाला? तर सम्राट अशोकांनी, आपण फक्त एवढंच ऐकलेलं आहे की सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, महाविहार, धम्मस्तंभ, 84,000 शिलालेख आणि 84,000 धम्मचक्र कोरले, एवढंच आपण ऐकलंय. पण लक्षात घ्या, भगवान बुद्धांच्या 84,000 शारीरिक धातूंवर पूर्ण जम्बूद्वीपामध्ये, पूर्ण भारतामध्ये जिथं जिथं भगवान बुद्धांचे 84,000 स्तूप बांधले का नाही, तर त्या स्तूपापाशी सम्राट अशोकांनी बुद्धगयेची बोधी वृक्षाचं झाड सुद्धा लावलेलं आहे. तुम्ही कुठेही जा, कोणत्याही स्तूपाकडे, तुम्हाला आजूबाजूला ते झाड दिसते, त्याच्या बिया. समजलं का? म्हणजे 84,000 महास्तूप, तर 84,000 महास्तूपापाशी बुद्धगयाच्या बोधी वृक्षाची झाडं सुद्धा सम्राट अशोकांनी लावली. जगामध्ये सर्वात जास्त बोधी वृक्षाचं रोपण करणारे म्हणजे झाडांची लागवड करणारे कोण आहे? सम्राट अशोक. लक्षात घ्या, सम्राट अशोक आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर सम्राट अशोकांनी केवळ भारतातच नाही, 84,000 जिथं जिथं महास्तूप आहे तिथं तिथं तर बोधी वृक्ष लावलेच सम्राट अशोकांनी, त्या आज्ञाच दिल्या. परंतु श्रीलंकेमध्ये सुद्धा बोधी वृक्ष घेऊन पाठवलेलंच आहे. तुम्हाला माहितच आहे कोण आहे ती स्त्री? धम्म प्रचारिका, पहिली जगातील, भारतातील पहिली धम्म प्रचारिका संघमित्रा. तिच्या हातामध्ये काय दिलं? बोधी वृक्षाची शाखा घेऊन पाठवलं. लक्षात घ्या, आजही ती अनुराधपूरला, श्रीलंकेला आजही संघमित्रानं लावलेले झाड आहे. समजलं का? आजही दीक्षाभूमी पाशी बुद्धगयेचं ते झाड आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज जे तुम्हाला बुद्धगयेचं जे झाड दिसते ती 4थी शाखा आहे. आहे ती बोधी वृक्षाची शाखा, पण ती 4थी शाखा आहे. आज जे तुम्हाला महाबोधी महावीराच्या मागे जे झाड दिसतं, पहिल्यांदा तर सम्राट अशोकाच्या पत्नीला तिष्यरक्षिता नावाच्या राणीनं जाळून टाकलं, किंवा शशांक नावाच्या ब्राह्मण राजानं बंगालच्या, त्यानंही शशांक नावाच्या ब्राह्मण राजानं जाळून टाकलं. अनेक वेळा ते झाड जाळण्यात आलं. आणि लक्षात घ्या,
पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी ते झाड होतं. आता जे झाड तुम्हाला दिसतं का नाही तिथं लक्षात घ्या, आता जे तुम्हाला झाड दिसतं महाबोधी महावीराच्या मागे वज्रासनापाशी, तर ते झाड म्हणजे सर अलेक्झांडर कनिंगहम यांनी श्रीलंकेमधून संघमित्रानं जे झाड श्रीलंकेला नेऊन लावलं होतं त्याचंच रोपट पुन्हा आणून सर अलेक्झांडर कनिंगहम या इंग्रज अधिकाऱ्यांनी लावलेलं सध्याचं झाड तुम्हाला महाबोधी महावीराच्या बाजूला दिसते. लक्षात घ्या त्याचे किती मोठे उपकार आहे. तेच संघमित्रानं लावलेलं झाड आज तुम्हाला मुंबईच्या पॅगोड्यापाशी सुद्धा दिसते. समजलं का? तर सम्राट अशोक किती वृक्षप्रेमी होते, तर आपल्याला एकमेव उदाहरण आहे की ज्यांनी 84,000 महास्तूप महाविहार बांधले, त्या ठिकाणी 84,000 बोधी वृक्षाची लावण सुद्धा केली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बोधी वृक्षाची पूजा करणं म्हणजे आपण बोधी राजाचीच पूजा करणं आहे, बुद्धांची. म्हणून आजही आपण पिंपळ वृक्षाला बोधी वृक्षाला पवित्र मानत असतो. तर ही बोधी वृक्षाची पूजा बौद्ध धर्मामध्ये प्रतिकात्मक पूजा म्हणून आपण करत असतो. पिंपळ हे औषधी गुणही आहे आणि पिंपळ जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारं झाड आहे. समजलं का? पण काही लोकांनी या पिंपळ वृक्षाची बदनामी केली, जगामध्ये त्या झाडाला बोधी वृक्ष म्हणून पूजलं जातं. समजलं का? पण काय बुद्धाची प्रयोगशाळा होती ती, ज्ञान विज्ञानाची प्रयोगशाळा म्हणजे बुद्धाचं ते बौद्ध गयेचं ते बोधी वृक्ष होय. लक्षात घ्या त्या झाडाखाली. समजलं का? पण काही ब्राह्मणवादी लोकांनी पिंपळाचं झाड मुंज असते, पिंपळाच्या झाडावर भूत असते, पिंपळाच्या झाडाखाली थांबू नये, पिंपळाच्या झाडाखाली भूत असते आणि झाडावरही भूत असते. वास्तविक पाहता बुद्धाच्या त्या बोधी वृक्षाची बदनामी विकृती ब्राह्मणांनी चालवली. आजही हिंदू धर्मातील स्त्रिया त्या बोधी वृक्षाचा राग बुद्धाचा तर करतात, पण घरी पिंपळाचं झाड लावता येत नाही. माहिती मुंज असते, मी ऐकलंय स्वतः. मुंज असतं तर काही निघाले असते एवढे झाड, किती झाड आहेत. वास्तविक त्या बुद्धाचा त्या बोधी वृक्षाचा एक घृणा म्हणून भारतामध्ये पसरवण्यात आली. कोणती? कारण तिथं बुद्ध राहत नाही, कारण त्या झाडाखाली त्या बोधी वृक्षाखाली बुद्धानं ज्ञान प्राप्ती केली होती म्हणून त्या झाडाची बदनामी केली. कोणती? तिथं बुद्ध राहते म्हणून नाही, तर तिथं भूत राहते. म्हणजे बुद्ध या ठिकाणी कोणता शब्द त्याने प्रचार केला? पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडावर बुद्ध राहते असं नाही. पिंपळाच्या झाडाखाली बुद्ध राहते बा, बुद्धानं ज्ञान प्राप्ती केली बा असं नाही, भूत राहते. म्हणजे लोक त्या बोधी वृक्षाकडे गेले नाही पाहिजे. मी इकडे पुण्याला गेलो, पुण्याले त्या शिवनेरी जुन्नरला गेलो, तिथे एका लेणीचं नाव भूत लेणी आहे बापा. भूत लेणी आहे त्या शिवनेरी जुन्नर. वास्तविक ते भूत लेणी नसून ते बुद्ध लेणी आहे. पण ब्राह्मणांनी कोणता प्रचार केला? बुद्ध लेणी म्हणून सांगायचं नाही, लोक बुद्धाकडे वळतील, बुद्धाचे होतील. मग बुद्ध लेणी नाही सांगू नये, त्या लेणीमध्ये भूत राहते म्हणजे भूत लेणी झालं. भूत लेणी आता येते, आता तेच नाव आहे. तसा भूत हा शब्द पाली शब्द आहे. भूत म्हणजे चार महाभूत, चार महाभूताने भूत शब्दही आपलाच पाली आहे, पण नंतर तो लोकांनी विकृत केला. महाभूत म्हणजे चार घटकांनी आपलं शरीर चार महाभूतांनी बनलेलं आहे. समजलं का तुम्हाला? तर हे बोधी वृक्षाची पूजा बौद्ध धर्मामध्ये आजही त्याचं महत्व आहे, बोधी राजा म्हणून. आलं का लक्षात तुम्हाला ही गोष्ट? मी बौद्ध धर्मातील प्रतीक पूजा तुम्हाला सांगत आहोत. आणि नंतर आहे पुंडरीक. पुंडरीक म्हणजे काय? पांढरे कमळ. पुंडरीक या शब्दाचा अर्थ काय होते? पांढरे कमळ. पुंडरीक वरदेह अर्हत विठ्ठल. पुंडरीक म्हणजे पांढऱ्या कमळावर ज्याचा देह बसलेल्या ध्यान पोझिशन मध्ये आहे किंवा उभ्या पोझिशन मध्ये आहे. वर देह, वर म्हणजे काय? श्रेष्ठ. पाली शब्द आहे वर देह, ज्याचा श्रेष्ठ देह ज्या पुंडरीकावर म्हणजे ज्या पांढऱ्या कमळावर स्थित आहे त्याला पुंडरीक म्हटलेलं आहे. समजलं? पुंडरीक म्हणजे काय? पांढरं कमळ. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणून बुद्धाच्या मूर्तीखाली कमळ दाखवले जाते. काय आहे ते? काय आहे ते? कमळाचा गुण कोणता आहे? मोदीनं चोरला तो कमळ आहे की नाही? चोरला का नाही? कमळ चोरला का नाही? आपलं प्रतीक आहे ते. जो पांढरा शुभ्र हत्ती महामायेच्या स्वप्नामध्ये आला, तो पांढरा शुभ्र हत्ती तर होता, पण त्यांच्या सोंडमध्ये पांढरं कमळाचं फुल. पांढऱ्या कमळाच्या फुलाला, सफेद कमळाच्या फुलाला, त्या व्हाईट लोटसला पुंडरीक हा शब्द पाली आहे. पुंडरीक म्हणजे काय होते? पांढरं कमळ. लक्षात घ्या. आजही तुम्ही अजंठाला गेले तर बोधिसत्व पद्मपाणीच्या हातामध्ये पांढरी पेंटिंग तुम्हाला अजंठामध्ये दिसते. आपल्या विहारात लावलेलीच आहे ते. समजलं का तुम्हाला? पद्म म्हणजे काय? पांढरं
कमळ. आणि म्हणून पुंडरीक म्हणजे पांढरं कमळ किंवा लाल कमळ, या कमळाचा बुद्धाच्या जीवनाशी काय आहे, संबंध आहे. बुद्ध धम्माशी ते प्रतीक आहे, म्हणून बुद्धांच्या याच्या खाली दाखवले जाते ते. कारण कमळ कसा असतो, चिखलात असूनही सुद्धा चिखलाचा स्पर्श होऊ देत नाही. मनुष्याने तसंच या दुर्गंधयुक्त अशा या विकारी दुनियामध्ये राहूनही सुद्धा कमळ जसं चिखलामध्ये राहूनही सुद्धा इतरांना आवडतं. तो आहे ना राष्ट्रीय काय म्हणते त्याला, राष्ट्रीय फुलही आहे. इतरांना चिखलात राहून सुद्धा तो आपल्या अंगाला चिखल दिसू देत नाही. असेच ते बुद्ध आहे का नाही. कमळ हे बौद्ध धर्माचं प्रतीक आहे. कमल म्हणून बुद्धाला कमल नयन असा शब्द बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आलेला आहे. बाबासाहेबांनी विचारलं कमल नयन, कमल नयन म्हणजे काय, कमळाच्या पाकळीसारखे ज्याचे नयन आहे, डोळे आहे. समजलं तुम्हाला, हे कमल नयना असा शब्द बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. तर कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे डोळे आहे, म्हणून पुंडलिकाचंही एक महत्व आहे. नंतर आहे वज्रासन. कोणतं, वज्रासन. वज्र म्हणजे काय, तर दगड होत असते. वज्रासन म्हणजे काय, ज्या स्वस्ती नावाच्या गरीब शेतकऱ्यांकडून सिद्धार्थ गौतमाने ज्या 4 मुठ्या घेतल्या होत्या निरंजना नदीच्या काठी, समजलं का, तर त्याचं जे आसन केलं त्या कुशा नावाच्या गवताचं, त्याला वज्रासन म्हणतात. काय म्हणतात, वज्रासन. वज्रासन म्हणजे दगडासारखं अजिबात, म्हणजे जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही, माझी काया गळून पडली तरी चालते है ना, रक्त आटले तरी चालते, बुद्धाचा मनोनिग्रह, तर तो अधिष्ठान संकल्पाचा दिवस म्हणजे वज्रासन, दगडासारखं अजिबात घेतलेला संकल्प पूर्ण करणं. समजलं का. तर या त्याला म्हणतात वज्रासन. वज्रासन म्हणजे आजही तुम्हाला महाबोधी महावीराच्या मागे बोधी वृक्षाखाली एक ओटा दिसते. समजलं, त्याला कठडे बांधलेले दिसते. आणि ह्या ओट्याचीच पूजा मुस्लिम बांधवांमध्ये दर्ग्याच्या पूजांमध्ये गेलेली आहे. आपलीच आहे ती. काय करतात मुस्लिम बांधव, एक ओटा करतात, त्याच्यावर हिरवी चादर टाकतात चमकीले, त्याच्यावर पुष्प टाकतात, ते पुष्पाचे असे फुलांच्या काय टाकतात, त्या चादरी वगैरे टाकतात, सुगंधित द्रव्य टाकतात, पाणी टाकतात का नाही, आजूबाजूला सुगंधित वातावरण पसरत. मग तेच आहे का नाही ते मुस्लिम बांधवांनी जे केलंय का नाही, ते दर्ग्यासारखं, म्हणजे दर्गा नव्हे ते वज्रासनाचं होय, ते त्यांच्यामध्येही गेलेलं आहे. सारखंच आहे, तुम्ही पहा आहे का नाही. ही वज्रासन पूजा मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्यामध्ये घेतलेली आहे. ते समजलं का, आपल्या प्रतीकांची चोरी केलेली आहे. आजचं मुस्लिम बांधवाची जे कबर दिसते ना तुम्हाला, जे असं चौकोनी वटा दिसते, दुसरं तिसरं काय नसून वज्रासनाची काय आहे, बौद्धांकडून घेतलेली परंपरा आहे ती. समजलं का तुम्हाला, आलं का तुम्हाला. हे वज्रासन. वज्रासन म्हणजे काय, बुद्धाने ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती केली ते ठिकाण आजही आहे तिथं. त्या वज्रासनाची आपण काय करतो, पूजा करतो. काही महिला तर बिस्लरीच्या बॉटला घेऊन जातात आणि त्या बोधिवृक्षाला पाणी देतात. समजलं का, इतकी श्रद्धा आहे बौद्ध राष्ट्रांमध्ये. आपण तर चाललो रिकाम, फुलंही नेत नाही विहारात. रिकाम्या हाताला कधीच विहारात जायचं नसते. एक फुल तरी घेऊन आल्या पाहिजे तुम्ही, घरचं तरी बाजारातलं तरी. समजलं का, त्याचंही एक पुण्य असते. का नसते पुण्य, नाही हे नाही केलं ते नाही केलं तर काय होते, नाही जेवलं तर काय होते, आहे का नाही. तिसरं आहे चंक्रमण. चंक्रमण म्हणजे काय, परिक्रमा. चंक्रमण म्हणजे काय, आजही हिंदू समाजामध्ये देवळाच्या सभोवताल चक्रा मारतात लोक, मारतात का नाही. ही परंपरा त्याची नाही. असे अनेक गांधार मूर्तीमध्ये अफगाणिस्तानमध्ये मथुरेमध्ये असे भिक्खू लोक समोर आणि त्याच्या मागे माग उपासक उपासिकांच्या शिल्पकला सापडलेल्या आहे. स्तूपांच्या माग म्हणजे फेऱ्या मारणं, चंक्रमण परिक्रमा करणं, बोधिवृक्षाच्या स्तंभाच्या स्तूपाच्या महाविहाराच्या बोधिवृक्षाच्या सभोवताल फेऱ्या मारणं ही परंपरा बौद्धांची आहे. नंतर ते आता त्या काय बाबा वडाले मारायला लागल्या फेऱ्या, 7 जन्मात हाच नवरा भेटू दे, तो बेवडा असला तरी चालते. आणि मग हे सगळी परंपरा मंदिराला फेरा मारणं ते असं वगैरे, मग ते आपण पाहिलं. समजा तुम्हाला बोधिवृक्षाची एक गोष्ट आणखी तुम्हाला सांगतो, तो मुद्दा चुकला. आज जे लोक पंढरपूरला तुळशीचं बिंद्रावण वगैरे घेऊन जातात ना, तर त्या काळामध्ये प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांच्या प्राचीन जम्बूद्वीपामध्ये प्रत्येक बौद्ध उपासक उपासिकांच्या अंगणासमोर बोधिवृक्ष असायचा. समजलं का तुम्हाला. आणि बोधिवृक्षाचं प्रतीक म्हणून स्त्रिया अनेक ठिकाणी बोधिवृक्षाची लागवड करायच्या आणि त्याचं प्रतीक म्हणून डोक्यावर घेऊन त्याची पूजाही करायच्या. समजलं. आज ते तुळशी वृंदा म्हणून आपल्याला पूजा करताना दिसतात. तुळशीची जागा म्हणजे बोधिवृक्षाची जागा तुळशीनं घेतलेली आहे. समजलं तुम्हाला. दुसरी गोष्ट, महामाया. तर तुम्ही सांचीच्या स्तूपाला भेट दिली
तर कमळाच्या फुलामध्ये एक स्त्री बसलेली दिसते आणि उभी दिसते. तर आता साचीचा स्तूप आपल्याला पूर्ण दिसतो म्हणून आपल्याला ते चित्र दिसलं. बाकीचे स्तूप तर ब्राह्मणवाद्यांनी नष्ट केले. समजलं का तुम्हाला? नष्ट केले. म्हणजे साचीच्या स्तूपावरती आपल्याला शिल्पकला पाहायला भेटते. एक स्त्री, दोन बाजूला दोन हत्ती, महामायेचं चित्र. तर एका साचीच्या स्तूपावरच ती शिल्पकला नव्हती. महामायेचं, बुद्धाच्या आईचं चित्र एकाच साचीच्या स्तूपावर नव्हतं. जेवढे 84,000 स्तूप महाविहार होते तेवढ्या याच्यावर बुद्धाच्या आईचं, महामाया देवीचं चित्र, शिल्पकला सम्राट अशोकाने कोरलेली होती. म्हणजे बुद्धांच्या आईचं सुद्धा महत्व होतं. बुद्धांच्या महामायेला सुद्धा जिच्या पोटी हा जो रत्न जन्माला आला, राजरत्न बुद्ध जन्माला आला, तर त्याच्याही बुद्धाच्या आईचं हे गुणांचं पूजा केली जात होती. ही महामाया पूजा महालक्ष्मीमध्ये कन्वर्ट झाली. महालक्ष्मीचं, महामायेचं चित्र, बुद्धाच्या आईचं, महामाया देवीचं शिल्पकला नंतर महालक्ष्मी म्हणून, धनाची देवी म्हणून प्रेझेंट करण्यात आलेली आहे. समजलं तुम्हाला? हे फक्त राजा रवी वर्माने हे चित्र केलेलं आहे. आपण बौद्ध धर्मातील प्रतीक पूजा म्हणून आपण शेवटचं प्रकरण घेणार आणि ते थांबणार आहोत. नंतर सम्राट अशोकांनी आपण हे ऐकलंय की सम्राट अशोकांनी 84,000 महास्तूप, 84,000 महाविहार, 84,000 धम्मशिलालेख, 84,000 बोधिवृक्ष, 84,000 धम्मचक्र, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म म्हणजे आपण ते राजमुद्रा, हे सम्राट अशोकांनी 84,000 हे सगळं कोरलेलं आहे. हा 84,000 भगवान बुद्धांचे जे स्कंद आहे, गाथा आहे, सुद्धा आहे, ते 84 याच्यामध्ये आहे. ब्राह्मणवादी लोकांनी हा 84 शब्दही विकृत करून टाकला. 84 योनीचा फेरा म्हणते आता. हा शब्दही म्हणजे आजही आपण म्हणतो 3 तिगाड्यानं काम बिघडा. 3 तिगाड्यानं काम बिघडत असते का? 3 तिगाड्यानं तर बिघडलेलं काम सुद्धा होते. 3 तिगाडा म्हणजे कोण होय? बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. म्हणजे बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न या 3 रत्नाले जर तुम्ही शरण गेले तर तुमचं काम बिघडते. समजलं का? म्हणून ते तेव्हापासून मन चालू झाली 3 तिगाडा काम बिघडा. 3 तिगाड्याने काम नाही बिघडत असते, काम सुधरत असते. पण ब्राह्मणांनी तो प्रचार केला. आजही आपल्या समाजात बाया शनिवारी लग्नच नाही करता येत म्हणते. आहे का नाही? शनी लागते मांग. बुद्धांच्या, लक्षात घ्या, बुद्धांच्या काळामध्ये भिक्खूंच्या ज्या भेटीगाठी होत होत्या, मिटिंगीचा दिवस, बुद्ध आणि भिक्खू संघ शनिचरो, शनिवारा दिवशीच मिटिंगा घेत होते. बुद्ध एक दिवस ठरवला होता. जसा आता रविवार सुट्टीचा असतो ना, बुद्धाच्या काळामध्ये शनिवार भिक्खूंच्या भेटीगाठीचा, प्रातिमोक्षाचा आहे म्हणू शकतो, तो दिवस शनिवार निवडला होता. म्हणून ब्राह्मणवाद्यांनी शनिवारला म्हणून टाकलं. आधी की काही लोक अष्टांग 8 तारखेला ते लग्न नाही काढायचं वगैरे, काय 8 लागते. तुम्हाला माहित आहे आर्य अष्टांगिक मार्ग, म्हणजे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायला लागले, आहे की नाही? तर हे सगळं शब्दांची सुद्धा विकृतीकरण, ब्राह्मणीकरण किंवा त्या शब्दालाच विकृत करून टाकलं. समजलं का तुम्हाला? तर सम्राट अशोकाने 84,000 जे महास्तूप बांधले होते ना, आणि 84,000 धम्मशिलालेखही कोरले होते. धम्मशिलालेख 84,000. आता फक्त 43, मला वाटते 47 शिलालेख सम्राट अशोकाचे पूर्ण जम्बूद्वीपात, पाकिस्तान, अफगाणिस्तान पर्यंत 84, फक्त 84,000 पैकी किती 42 का 47 सापडलेले आहे. काही थोडे थोडे आता पुन्हा जमिनीतून निघत आहे. समजलं का? आणि ते कोणत्या भाषेमध्ये होते? सम्राट अशोकाचे पाली प्राकृत भाषेमध्ये होते. एवढंच आपल्याला माहित आहे. सम्राट अशोकांनी आपले धम्म शिलालेख, शिला म्हणजे काय तर दगड, लेख म्हणजे काय तर लिखाण. सम्राट अशोकाच्या काळामध्ये कागद नव्हता. समजलं का? कागद केव्हाचा आहे? अलीकडला आहे का नाही? डायमंड सूत्र, चायनामध्ये कागदाचा शोध लागला आणि तेव्हापासून देवी देवतांचे चित्र कागदांवर, हे पोथी पुराण, मग हे ब्राह्मणांचे सुरू झाले. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? तर सम्राट अशोकांनी 84,000 शिलालेख कोरले. तर 84,000 शिलालेख दगडांवर, म्हणजे स्तंभलेख, गुहालेख आणि धम्मशिलालेख. धम्मशिलालेख म्हणजे काय? तर जिथं मोठे मोठे महामार्ग आहे त्या ठिकाणी असा पसरट दगड पाहायचा आणि त्याच्यावर बुद्धाची वचनं लिहायची. बुद्धाचं महामंगल सूत्र, पंचशील सूत्र किंवा सम्राट अशोकांच्या धर्म आज्ञा त्याच्यावर लिहिलेल्या असायच्या. कुठं? पसर दगडावर, पसरट दगड पाहायचा रस्त्यावर, महामार्ग, त्याला म्हणते धम्मशिलालेख. गुहालेख म्हणजे काय? गुहालेख म्हणजे काय? तर बौद्ध लेण्यांमध्ये तुम्ही जसं
बाराबर गुफाला भेट दिली बुद्ध गेला. तुम्हाला गुहान म्हणजे आजही तुम्ही अजिंठा वेरूळ कार्ले भाजेच्या लेणीला गेला तुम्हाला शिलालेख दिसते, म्हणजे त्याला गुहालेख म्हणजे गुफालेख म्हणतात. समजलं. आणि तिसरा आहे स्तंभलेख. स्तंभलेख म्हणजे काय, जिथं दगड उपलब्ध नाही अशा ठिकाणी सम्राट अशोकाने, म्हणजे जिथं दगड उपलब्ध नाही मग तिथं लिहायचं कसं. बरं झालं तो सम्राट अशोक या भारतामध्ये बुद्धाच्या नंतर जन्माला आला, तर त्याच्यामुळे आपल्याला बुद्धगया हे सगळे स्थळ पाहायला भेटेल. कारण त्याने खंबेच गाडून ठेवले तिथं, पिल्लर. तुम्हाला लुंबिनीचा शोध लागला असता का, सारनाथचा शोध लागला असता का? लक्षात घ्या. बरं झालं त्या मूर्त्या तयार केल्या सम्राट कनिष्कानंतर, नाही लक्षात घ्या ना, मूर्त्या केल्या म्हणून त्याचा एक फायदा झाला. काही लोक मूर्ती पूजेचा विरोध करतात. बरं झालं त्या मूर्त्या निघते म्हणून आपल्याला मग सांगता तरी येते, आहे का नाही? हो किंवा नाही? त्या मूर्ती पूजेचा एक लाभ झाला का नाही? आपण आपली वेळ म्हणून सांगतो. जमिनीमध्ये जिकडे जगामध्ये सगळ्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक आहे, जगात सगळ्यात जास्त मूर्त्या जमिनीखाली कोणाच्या आहे? बुद्धाच्याच आहे. आता काय निघत आहे? आता तर स्वीडन मध्ये बुद्ध मूर्ती निघाली, इराण मध्ये निघाली, ग्रीस मध्ये निघाली, इटली मध्ये निघाली. आता पुन्हा शोध चालूच आहे का नाही? आपण ऐकतो का नाही? तर सम्राट अशोकाने जिथं दगड, आता तुम्ही लुंबिनीला गेले तिथं दगड आहे का? आजूबाजूला पहाड आहे का? असेल. सम्राट अशोकाने जिथं दगड नाही त्या ठिकाणी खंबा गाडून ठेवला म्हणून आपल्याला ते लुंबिनीचा शोध लागला. इथं साकमुनी बुद्धे जाते, इथं शाक्यमुनी बुद्धाचा जन्म झाला असं लिहून आहे पालीमध्ये. खंबा काढला लाल बलुआ पत्थरचा, चुनार पत्थरचा, त्याच्यावर लिहून ठेवलं सिद्धार्थ गौतमाचा जन्म इथं झाला, मी इथं भेट दिली एवढ्या वर्षाला. कोण म्हणत आहे असं? बुद्धगया. तुम्ही 10वा अभिलेख आहे सम्राट अशोकाचा, 10वा अभिलेख आहे. काय लिहिलं आहे सम्राट अशोकांनी? म्हणजे राज्याभिषेकाच्या 20व्या वर्षी मी संबोधी स्थळाला म्हणजे बुद्धगयाला माझ्या भेट दिली आहे असं स्तंभावर लिहून आहे, म्हणून सांगता आलं का नाही ते? हो किंवा नाही? तर या स्तंभांवर जे पाली प्राकृत भाषा आहे, सम्राट अशोकाने 5 भाषेचा यूज केलेला आहे. पाली, खरोष्टी, भाब्रू, अरेमाइक, ग्रीक आणि यवनी या 5ही भाषेचा सम्राट अशोकांनी बुद्धांच्या वाणी चिरंतन राहावी आणि ती दगडांवर कोरून राहावी म्हणून सम्राट अशोकांनी म्हणतात ना, काळ्या दगडावरची रेष आहे तर काळ्या दगडावरची रेष दुसरी तिसरी काही नसून हेच ते सम्राट अशोकाचे 84,000 शिलालेख आहे, जे कधीही मिटले नाही पाहिजे. लोकांना ते आदर्श आणि प्रेरणा देत राहिले पाहिजे म्हणून हे गुहालेख, स्तंभलेख आणि शिलालेख. सम्राट अशोकाने बुद्धाच्या मूर्त्या तयार केल्या नाही, लेण्या तयार केल्या नाही. लक्षात घ्या. सम्राट अशोकाच्या काळातल्या फक्त 2च लेणी आहे, एक बराबर बुद्ध लेणी आणि दुसरी छत्तीसगड मधली जोगीमारा बुद्ध लेणी. या 2च बुद्ध लेण्या सम्राट अशोकांनी निर्माण केलेल्या किंवा मौर्य राजांनी निर्माण केलेल्या आहे. आणि मुंबईची एलिफंटा बुद्ध लेणी हे मौर्य शाखांनी निर्माण केलेले आहे. समजलं तुम्हाला? चित्तोडगडचे संपूर्ण किल्ले मौर्य राजांनीच निर्माण केले. ते चित्तोडगड नसून ते चैत्यगड आहे. लक्षात घ्यायचं. तर हे शब्दांची सुद्धा विकृतीकरण झाली किंवा चोरीमारी झालेली आहे. मी शिलालेख सांगतो आणि या ठिकाणी 4 स्तूप मी अल्पशा याच्यामध्ये सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर हे 4 स्तूप म्हणजे काय? बौद्ध धर्मामध्ये 4 स्तूपांची पूजा केली जाते. पहिला स्तूप आहे चैत्य स्तूप पूजा. त्याला सम्राट अशोकांनी निर्माण केल्यामुळे त्याला धम्मराजिका स्तूपा म्हणतात. धम्मराजा कोण आहे? सम्राट अशोक, म्हणून त्याला धम्मराजिका स्तूपा म्हणतात. 84,000 जेवढे काही स्तूप आहे सम्राट अशोकांनी निर्माण केले आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 8 महास्तूप. परंतु लक्षात घ्या, बुद्धाच्या आधी स्तूपांची परंपरा होती, त्याचे स्तूप लागलेले आहे. बुद्धांच्या आधी सारीपुत्ताचा स्तूप नालंदाला लागलेला आहे. लक्षात घ्या, नालंदाला आधी सारीपुत्ताचा स्तूप आहे कारण त्याचं ते जन्मगाव आहे. पहिला स्तूप तर तोच आहे. तसं पाहायचं म्हणलं. बुद्धांचे मग 84,000 आहे आणि बुद्धांच्या अग्रश्रावकाचे सारीपुत्त आणि महामुगलांचे स्तूप, अंगुलीमालाचा स्तूप तर श्रीलंकेला आहे. बुद्धाचे केस धातू, दंत धातू आजही, केस धातू कुठे आहे? श्वेडगाड पॅगोडा ब्रह्मदेशला. दंत धातू कुठे आहे? श्रीलंकेला. आलं लक्षात तुम्हाला या सगळ्या घटना? तर केस धातू, दंत धातू बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 8 भाग करण्यात आले होते आणि सम्राट अशोकाने त्याचं मग 84,000 याच्यामध्ये चैत्य स्तूप निर्माण केले. सम्राट अशोकाने 84,000. मला असं वाटते बुद्धांच्या अस्थिला पाण्यामध्ये विसर्जन करण्याची गरजच भासली नाही कारण त्यांच्या याच्यावर म्हणजे शारीरिक धातूंवर स्तूप तयार झाले. समजलं का? तुमच्या अस्थिचं काय होईल मला माहित नाही. तुमची अस्थि ते लोक पाण्यात फेकून, कारण तुमचे कुशल कर्मच नाही, आपले आहेच नाही ते, ऐका नाही. बुद्धांच्या अस्थि पाण्यामध्ये शिरवण्याचं काम पडलं, बाबासाहेबांच्या अस्थि
शिरवण्याचं काम पडलं नाही. समजलं का? तर आपले कुशल कर्म असले पाहिजे. बुद्धांच्या अस्थीसाठी लढाई, युद्ध व्हायला तयार होतं. आपल्या तर इस्टेटीसाठी युद्ध करून राहिलो आपण इकडं, आहे का नाही? ते जाऊ द्या, तो विषय मी सांगणार नाही. तर पहिला जो महास्तूप आहे त्याला धम्मराजिका स्तूप म्हणतात. बुद्धांच्या शारीरिक धातूंवर, अवशेषांवर, केस धातू, दंत धातू, बुद्धांच्या शारीरिक म्हणजे पार्ट आहे त्याच्यावर निर्माण झालेल्या स्तूपांना चैत्य स्तूप म्हणतात. समजलं तुम्हाला? मग ते किती बांधले सम्राट अशोकाने? 84,000. दुसरा स्तूपाचा प्रकार आहे पारिभौगिक स्तूपा. पारिभौगिक स्तूपा म्हणजे काय? ज्या वस्तू बुद्धाने किंवा भिक्खू संघाने, अरंत भिक्खूने भोगलेले आहे. भोगलेला म्हणजे काय? बुद्धांच्या भिक्षापात्रावरील स्तूप बांधला. कुठे? वैशालीला भिक्षापात्र दान केलं. लक्षात घ्या, भिक्षापात्र उलट केलं तर स्तूपासारखंच दिसते. समजलं का तुम्हाला? तर वैशालीला बुद्धाच्या भिक्षापात्रावर, चिवरावर, संगाटीवर, अंतर्वासकावर बुद्धाने किंवा अरंत भिक्खूने वापरलेल्या वस्तूंवर सुद्धा स्तूप निर्माण केले. त्याला पारिभौगिका स्तूप म्हणतात. तिसरा आहे मग उद्देशिका स्तूप. म्हणजे तुम्ही अमरावतीकडे जर गेले तर अमरावतीला तुम्हाला उद्देशिका स्तूप दिसते. स्तूप दिसते आणि त्याच्यावर शिल्पांकन दिसते, जातक कथा, बुद्धांचा जीवनपट दिसते. त्याला उद्देशिका स्तूप आपण असंही म्हणू शकतो. उद्देशिका म्हणजे काय? बुद्धाने या ठिकाणी वर्षावास केला, बुद्ध या ठिकाणी रात्री प्रहरी थांबले, बुद्धाने या ठिकाणी हा उद्देश दिला म्हणून, किंवा सुजाताचा गड पाहिला आपण बौद्ध गेला, सुजाताचं घर होतं म्हणून सम्राट अशोकाने तिथेही स्तूप उभारला. समजलं तुम्हाला? तर उद्देशिका म्हणजे काहीतरी उद्देश आहे. बुद्ध या ठिकाणी थांबले, एक दिवस थांबले, एक रात्री थांबले, या दिशेने गेले, इथं ह्या झाडाखाली बसले, याचा उद्देश समोर ठेवून सम्राट अशोकाने उद्देशिका स्तूप बांधले. किती झाले स्तूपाचे प्रकार? 3 झाले. आणि चौथा स्तूपाचा प्रकार आहे मनोती स्तूप. तुम्ही बुद्ध घ्यायला गेले, छोटे छोटे स्तूप दिसते तुम्हाला घंटीच्या आकाराचे, मनोती स्तूप. त्यालाच मग शिवलिंगामध्ये परिवर्तित करण्यात आले. आणि दिवाळीच्या दिवशी मग ते गोवर्धन पूजा म्हणून प्रचारित झाले. 84,000 स्तूप बांधल्याच्या नंतर त्याची पूजा, त्याचं इनॉग्रेशन, त्याचं उद्घाटन सम्राट अशोकांनी केलं. समजलं का? 84,000 स्तूपांचं. आणि त्या 84,000 स्तूपांच्या वरती आणि सभोवताल तेलाचे दिवे लावण्यात आले. आता तुम्ही मग हिंदू संप्रदायामध्ये ब्राह्मणी पद्धतीनं शेणाचा एक गोबर करते स्तूपाच्या आकारात, ते स्तूपच वय, पण ते गोबरचं. पण इथं बुद्धांच्या अस्थीवर मग ते गोबर कसा बनवते का नाही? साचीच्या स्तूपासारखा असा गोल गोल. त्याच्या भोवताल काय लावते? दिवे लावते. भोवताल दिवे, वरतही काय लावते? दिवे. त्याला फुलंही टोचते, लोक रांगोळी काढते. हे स्तूपांचीच परंपरा आहे, पण त्यांनी गोबर पूजामध्ये परिवर्तित केलेली आहे. समजलं का? सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केले आणि त्याचा पूर्ण जम्बूद्वीप भारतामध्ये त्याची रोषणाई केली, पूजा केली, उद्घाटन केलं. ते होता दीपदान उत्सव. परंतु नंतर मात्र ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांतीच्या नंतर गोबर पूजा, शेण पूजा म्हणून स्तूपाच्या आकाराचं तर ते बनवतात, त्याला छठ पूजा म्हणतात. त्याला म्हणतात मनोती स्तूपा. छोटे छोटे स्तूप तुम्ही कारले भाजे बेडसेच्या लेण्यातील तुम्हाला गोल गोल दिसते, त्याचेच मग शिवलिंग ब्राह्मणांनी प्रेझेंट करून शिवलिंग म्हणून परिवर्तित करण्यात आलेले आहे. समजलं तुम्हाला? किती स्तूपाचे प्रकार सांगितले मी तुम्हाला? 4 स्तूपाचे प्रकार सांगितले. आणि या ठिकाणी मी नंतर मग 4थ्या धम्मसंगीतीमध्ये शेवटचं एक प्रकरण आहे मूर्तीपूजा. समजलं? आपली त्रिरत्न गुण पूजा झाली, ठीक आहे. दुसरी कोणती झाली? प्रतीक पूजा झाली. पहिली त्रिरत्न गुण पूजा, दुसरी प्रतीक पूजा, तिसरी 4 महास्तूपांची पूजा सांगितली, प्रतीक पूजा, आणि आता मूर्ती पूजा. तर बुद्धाच्या काळामध्ये काही लोक म्हणतात बुद्धाने मूर्ती पूजेचा विरोध केला. बुद्धाच्या काळामध्ये मूर्त्याच नाही तर बुद्ध काय विरोध करत आहे का? बुद्ध जेव्हा जिवंत होते तर बुद्धाच्या मूर्त्या तयार झाल्या होत्या का? काही लोक म्हणतात बुद्धाची चंदनाची मूर्ती राजा प्रसेनजितानं बनवली. काही लोक म्हणतात, काही लोक त्याच्यावर विश्वासही ठेवत नाही, त्याला काही अशी सर्व मान्यता नाही. मला सांगा, बुद्ध जिवंत असताना बुद्धांना आपल्या मूर्त्या बनवल्या का? बनवायची आज्ञा तरी देतील का ते? मग बुद्धाच्या जिवंतपणीच बुद्धाच्या मूर्त्या झाल्या नाही तर बुद्ध कसे म्हणतील माझ्या मूर्तीची पूजा नका करू म्हणून? मूर्ती पूजा तर पहिल्या शताब्दीपासून सम्राट कनिष्कनं चालू केली. बुद्धाच्या काळामध्ये मूर्ती पूजाच नाही, म्हणजे लोक आपल्याच मनानं लावत आहे. खऱ्या अर्थानं तर मूर्ती पूजा जगामध्ये बौद्धांचीच आहे. सगळ्यांनी चोरली, मग ते हिंदूंनी चोरली, सगळ्यांनी चोरली मूर्ती पूजा. मूर्ती पूजा जगातली कोणाची आहे? बौद्धांचीच आहे. मोहेंजोदडो मध्ये जे सापडल्या त्या मूर्त्या नाही, त्या खेळण्या आहे. जगातली पहिली मूर्ती कोणाची तयार झाली? बुद्धाचीच झाली. बुद्धाच्या काळामध्ये बुद्ध हयातीत असताना मूर्तीच तयार झाली नाही, तर बुद्ध ही मूर्ती पूजेचा विरोध केला असं सांगता येत नाही. लोकांनी केलेला प्रचार होय.
त्याला पूजा करायची नाही, बुद्ध विहारात यायचं नाही, बुद्धाला वंदन करायचं नाही, आहे नाही आपल्या समाजामध्ये 150 लोक समज आहे ना असे लोक. त्याला बुद्ध विहारात यायचं नाही, बुद्धाला वंदनही करायचं नाही. म्हणजे बाबासाहेबांनी त्या ब्रह्मदेशातल्या मूर्त्या आणल्या 3, त्या देऊरोडले बसवल्या. म्हणजे बाबासाहेबांपेक्षा आपले लोक हुशार आहे ना. बाबासाहेबांनी मूर्ती पूजा केली तिथं, बाप्पा केली नाही का देऊरोडले? का नाही केली? धम्मदीक्षेच्या वेळी मूर्ती होती का नाही? अधिष्ठानात होती का नाही? मग बाबासाहेबांना मूर्ती पूजा मान्य नव्हती का? पण मूर्तीची पूजा अंधश्रद्धेनं नाही, गुणांची पूजा, बुद्ध धम्म संघाच्या गुणात्मक प्रेरणा स्फूर्ती म्हणून, त्या आदर्श म्हणून त्याची पूजा करत असतो आपण. त्या मूर्तीमध्ये काही पाहत नाही. समजलं का तुम्हाला? तर असे काही लोक आहे, बुद्धाने मूर्ती पूजेचा, मूर्त्याच नव्हत्या तर मूर्ती पूजेचा काही विरोध होऊ शकत नाही. मूर्ती पूजेची गरज केव्हा लागली? जेव्हा अजातशत्रू आणि बिंबिसारानं झाडाखाली, जे बोधिवृक्षाचं झाड आहे का नाही, मी हा शेवटचं प्रकरण सांगतो आणि थांबतो, आपला विषय संपून जाईल. की महाबोधी वृक्षाखाली बिंबिसार राजांनी आणि अजातशत्रूंनी मातीचा ओटा बांधला होता. सुरुवातीला काय बांधला होता? महाबोधी महावीराच्या खाली, त्या झाडाखाली मातीच्या वज्रासन बांधलं होतं, असं मातीच्या आकाराचं, ठीक आहे ना, दगड मातीच्या याला, बिंबिसार राजानं आणि नंतर अजातशत्रूनं. मग आला सम्राट कनिष्काचा काळ, तर सम्राट कनिष्कानं का नाही ते हिऱ्याचं सिंहासन बांधलं. तर लोक म्हणते हिऱ्याचं सिंहासन कसं बांधलं? तर तुम्ही सांचीच्या स्तूपावर पाहून पाहते, शिल्पही काढलेलं आहे. बांधलं होतं किंवा नाही बांधलं होतं ते हिऱ्याचं सिंहासन, ते वज्रासन, महाबोधी महावीराचं हिऱ्याचं सिंहासन. म्हणजे हिरे जसे त्या खांबाला ते चित्र शिल्पांकन आजही आहे सांचीला. मी तुम्हाला सर्च करून दाखवतो. 84,000 स्तूपावर, म्हणजे सम्राट अशोकाने पुरावाही ठेवला. ते हिऱ्याचं सिंहासन म्हणजे ते दगडांचेच खांब बांधले, पण त्या खांबाला हिऱ्यांच्या अशा माळा त्यांनी. तर सम्राट अशोकाने ते हिऱ्याचं सिंहासन दगडांमध्ये केलेलं होतं. समजलं का? ओटाच होता तो, पिंपळाचं झाड, बोधिवृक्षाचं झाड आणि ओटा. कोणाच्या वक्ती? सम्राट अशोकाच्या वक्ती. पण त्याच्या अगोदर बिंबिसार आणि अजातशत्रू. त्यानंतर त्या बोधिवृक्षाखाली काय केलं? काय निर्माण केलं होतं? सम्राट अशोकाने दगडाचा आणि हिऱ्याचा सिंहासन. नंतर सम्राट कनिष्काचा काळ आला, तर सम्राट कनिष्काला वाटलं का या महाबोधी महावीराचं बुद्ध गयाचं झाड आहे, विहार नव्हतं तेव्हा, ते महाविहार नव्हतं, हे झाड आहे बा आणि हा ओटा आहे, बुद्धाचं हे प्रतीक आहे. सम्राट कनिष्काला वाटलं का इथं सम्राट अशोकानं फक्त ओटाच बांधला, चबुतराच बांधला, हे हिऱ्याचं सिंहासन बांधलं, तर आपण या ओट्यावर म्हणे एक बुद्धाची मूर्ती तयार करू. मग त्या ओट्यावर काय ठेवण्यात आली? मूर्ती. समजलं का? 4थ्या धम्म संगीतीमध्ये तय करण्यात आलं. नरसिंह गाथाचा आधार घेऊन 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणानं तांब्याच्या, सोन्याच्या, कांशाच्या नाण्यांवर सम्राट अशोक कनिष्कानं मथुरेला बुद्धाची पहिली मूर्ती तयार करण्यात आली. भारतामध्ये मथुरा, गांधार आणि अमरावती, कलिंग या मूर्तिकला आहे. बुद्धाची पहिली मूर्ती जगामध्ये, भारतामध्ये कुठे तयार झाली? मथुरेला. सर्वात मथुरा कला केंद्र होतं. लाल बलुआ पत्थरची मूर्ती. म्हणजे सम्राट कनिष्कानं 4थ्या धम्म संगीतीमध्ये तय केलं की बुद्धाची मूर्ती आता तयार कर. त्याला कारणही होते, आवश्यकता वाटू लागली होती. एवढा मोठा महान माणूस आहे, त्याची मूर्ती नसणं चांगली गोष्ट नाही. सम्राट कनिष्कानं पहिल्या शताब्दीमध्ये 4थ्या धम्म संगीतीमध्ये पारित झालं, तय केलं. भिक्खूंचा निर्णय घेऊन सम्राट कनिष्कानं स्वतःच्या मनाला नाही, भिक्खू संघाची समिती घेतली आणि मग राहुल माता यशोधरा जिनं जे वर्णन केलं, नरसिंह गाथाच्या आधारावर बुद्धांच्या मूर्तीची पहिल्यांदा नाण्यांवर आणि नंतर मग दगडांवर सर्वात जास्त बुद्धाच्या मूर्त्या सम्राट कनिष्कानं देश विदेशामध्ये दान केल्या, अफगाणिस्तान पर्यंत. म्हणून जमिनीमध्ये कोणाच्या मूर्त्या सापडते? कनिष्काच्या. समजलं का? मग सम्राट कनिष्कानं काय केलं? त्या वज्रासनावर सम्राट अशोकाने बांधलं, त्याच्यावर मूर्ती बसवली. मग आला गुप्त काळ. गुप्त काळाला आता पहिले सम्राट अशोकाने काय बांधलं? तिथं हिऱ्याचं सिंहासन. ठीक आहे, फक्त कंपाऊंड. त्या पिपळाच्या झाडाला काय बांधलं? फक्त कंपाऊंड, चबुतरा. मग कोणाचा काळ आला? सम्राट कनिष्कानं. सम्राट कनिष्कानं त्या चबुतऱ्यावर, त्या वज्रासनावर, त्या पिंपळाच्या झाडाखाली, बोधिवृक्षाखाली काय ठेवली? मूर्ती ठेवली. मग आला गुप्त काळ. नरसिंह गुप्त, बालागुप्त, हे जे कुमारगुप्त, समुद्रगुप्त, हे जे बुद्धिस्ट राजे होते गुप्त, या गुप्त लोकांनी मग असं वाटलं, अरे हे बोधिवृक्षाचं झाड आणि मूर्ती उघड्यावर आहे, मग याच्यावर काय बांधलं पाहिजे? विहार बांधलं पाहिजे. त्यालाच मंदिर म्हणतात. मंदिर संकल्पना. जगातलं पहिलं मंदिर. मंदिर शब्दही आपलाच आहे आणि विहार शब्दही आपलाच आहे. समजलं का तुम्हाला? टेम्पल म्हणतात त्याला. तर जगातलं पहिलं मंदिर, जगातलं पहिलं विहार म्हणजे महाबोधी महाविहार होय. आणि हे कोणी बांधलं? सम्राट अशोकांनी पायाभरणी केली.
पण गुप्त राजांनी बांधलेलं ते आजचं महाबोधी मावळा. इतिहास लक्षात ठेवायचा. आपण काय म्हणतो सम्राट अशोकाने, हो सम्राट अशोकाने त्याची पायाभरणी केली, पण आजचं जे महाबोधी महावीर दिसते कोण बांधलेलं आहे ते गुप्त राजांनी 6व्या 7व्या शताब्दीमध्ये. युआन शांग, फाहियान, इसिंग, हायचो यांनी ते विहार पाहिलं होतं. या तीनही चीनी प्रवाशांना ते विहार पाहिलं. त्याने त्याच्या प्रवास वर्णनामध्ये लिहून ठेवलं, जेव्हा आम्ही त्या महाबोधी महावीराला भेट दिली तिथं आम्हाला कोण्याही देवाचं देवीचं मंदिर दिसलं नाही. त्या महाबोधी महावीराच्या बाजूला 100 फुटाचा स्तंभही होता, 300 फुटाचा स्तूपही होता, असंही लिहिलं आहे चीनी प्रवासाला. सम्राट कनिष्काची ती राजधानी होती, म्हणजे सम्राट अशोकाची राजधानी होती, प्रांतिक राजधानी, आणि कुमारदेवी बौद्ध राणीचं इथे माहेर होतं, असंही वर्णन आहे. समजलं का तुम्हाला? मग आजचं जे महाबोधी महाविहार आहे हे कोण बांधलेलं आहे? गुप्त राजांनी. मग ते त्याचं थोडं तुटत गेलं, तर मग त्याचा जीर्णोद्धार जे राजे होऊन गेले त्याने मग त्याचं रिकन्स्ट्रक्शन करत मग पूर्ण बुजलं ते. मग इंग्रज मायबाप आले आपल्या भारतामध्ये, अलेक्झांडर कनिंगम, त्यांनी मग ते जमिनीतून शोधून काढलं. शोधल्याच्या नंतर ब्राह्मणांनी मग आयते कब्जे, जोपर्यंत बुजून होतं ते झाड, जोपर्यंत जंगल होतं ते विहार पूर्ण कलसपर्यंत बुजून होतं, तोपर्यंत ब्राह्मणांनी आमचं नाही म्हटलं. जेव्हा ते आयत मग ते सर अलेक्झांडर कनिंगमने ते खोदलं आणि बुद्धगयेचं झाड सिंगलं किंवा आणून तिथं शाखाही लावली, आणि जेव्हा त्या रिकन्स्ट्रक्ट झालं तेव्हा ब्राह्मणांनी तिथं मात्र आपला कब्जा करणं चालू केलं. बुजून होतं तोपर्यंत त्याचा तो बुद्ध नव्हता. लक्षात घ्या, त्याचा इतिहास आहे. समजलं का तुम्हाला? आणि लक्षात तुम्हाला? आणि आताचे जे विहार आहे ते गुप्त काळातलं आहे, 6व्या 7व्या शताब्दीमधलं. मग पाल राजे आले, चोल राजे आले, पल्लव राजे आले, किंवा ब्रह्मदेशातल्या राजानं आणि इंडोनेशिया कंबोडियाच्या राजानं त्या काळामध्ये त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. समजलं तुम्हाला? कोणाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला? बुद्धाच्या विहाराची. तर ते जे विहार बांधलेलं आहे ते नागर शैलीमधलं आहे, नाग लोकांची नागर शैली. तर अशा प्रकारे हा गुप्त काळांमध्ये, पाल काळांमध्ये, चोल काळांमध्ये बुद्धांच्या मूर्त्या तयार झाल्या. म्हणजे एक मथुरा मूर्ती, गांधार मूर्ती कला केंद्र, अमरावती मूर्ती कला केंद्र, कलिंग मूर्ती कला केंद्र. गुप्तांनी सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या बनवल्या, चोल बौद्ध राजांनी बनवल्या, पल्लवांनी बनवल्या, आणि पाल राजांनी सुद्धा बनवलेल्या आहे. मूर्तिकला आजही आता आपल्याला सध्याला दिसत आहे. समज तुम्हाला? तर हा आहे बौद्ध धर्मातील प्रतीकांचा पूजा आहे. हा इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, अंधानुकरण होणार नाही. आणि जे सिरीपाद आहे, सिरीपाद म्हणजे काय? सिरीपाद सर्व बुद्धांच्या पावलांची पूजा करतो आपण. समजलं का? आजही तुम्ही बुद्ध गेले तुम्हाला ते कमळाचं लोटस दिसते आणि पाय दिसते, त्याला सिरीपाद सरोरुहे. आजही तुम्ही पंढरपूरच्या वारीमध्ये जा, तुकोबारायांच्या पादुका म्हणतात त्याला, आहे का नाही? आणि ज्ञानेश्वर माता पादू त्या पालखीमध्ये ठेवतात, त्याची ते बौद्धांचीच परंपरा होती, बुद्धांच्या पावलांची. आजही हिंदू स्त्रिया कुठे काढतात? ते तुळशी पाशी काढतात रांगोळी म्हणून. म्हणजे ज्या दिवशी भिक्खू आपल्या दरवाजावर आला नाही त्या दिवशी भिक्खू आज दुसऱ्या दिवशीला चारिका मागायला गेला असेल म्हणून त्या काळातल्या स्त्रिया आपल्या घराच्या समोर बोधिवृक्ष काढत होत्या आणि बोधिवृक्षासमोर बुद्धांचे पावलांची प्रतीक म्हणून ते असे रांगोळीला काढायच्या, त्याची पूजा करायचा. श्रीपाद सरोवरे म्हणून त्याच्या बुद्धांच्या पायावर जे 32 आहे, स्वस्तिकही आपलंच आहे, नास्तिकही आपल्या, उलटही आपल्या, जवाशी आपल्या. हिंदूंचं काहीच नाही, सगळे प्रतीक त्यांनी चोरलेले आहे. समजलं का? ते स्वस्तिक आपण बुद्धाच्या पावलावर तुम्ही वैशालीला जा, कुठे जा, तुम्हाला ते सगळं पाहायला दिसतं. स्वस्तिक, ओम, हे सगळं त्रिशूळ सगळे आपलंच आहे. ब्राह्मणांचं काहीच नाही, संस्कृती बौद्धांची आहे. समजलं का तुम्हाला? म्हणून ते स्वस्तिक आपलं नाही माहिती आहे, हिंदूचं अजिबात नाही. स्वस्तिक आहे ते नास्तिक, उलट सवाश सगळंच आपलं जाते. प्रतीकांची सगळी चोरीमारी झालेली आहे. आज त्या हिंदू भगिनी काढतात, त्याच्यावर हळदी कुंकू लावतात, ती बौद्धांचीच परंपरा होती. स्त्रिया बुद्धांची पावलं म्हणून ते आपल्या अंगणामध्ये पूजा करत होती, त्याला वंदन करत होती. आजही तुम्हाला ते शिल्प तुम्हाला सांचीच्या स्तूपावर पाहायला मिळतात. समजलं? आज तुम्हाला लक्षात आली प्रतीक पूजा, बौद्धांच्या प्रतीक पूजा. आज हा जो विषय मी घेतला लांबलचक विषय आहे, तरी पण मी तुम्हाला अल्पशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगल. नथी मे शरणं अय्यं धम्मो संघो मे शरणं वरं एतेन सच्च वचेन होतु मे जय मंगल. सब पापस्य अकरणं कुशल सौपसंपदा
सचित्त परियोधपनं येतं बुद्धान शासनं साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, वंदन करा त्यांना. हा विषय मी कधी ना कधीतरी घेणार होतो, पण मला असं वाटलं